गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, देई प्रकाश, देई अभय, गगन सदन तेजोमय, गगन सदन. नमस्ते मुलांनो. आज आपण दुसरा पाठ सुरू करतो आहोत. मी चित्रकार कसा झालो. चित्रकार म्हणजे आर्टिस्ट. तर मी आर्टिस्ट कसा झालो, मी चित्रकार कसा झालो, ती कहाणी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. लेखक आहेत ल म कडू. पाठ सुरू करण्यापूर्वी आपण लेखक ल म कडू यांची माहिती घेऊयात. हे पहा मुलांनो, आता समोर तुम्हाला जो फोटो दिसतो आहे, तो आहे लेखक ल म कडू यांचा. प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. हं? लेखक लेखन करणारे, चित्रकार चित्र काढणारे. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. बालसाहित्य म्हणजे काय? लहान मुलांसाठी, बालकांसाठी लिहिलेलं जे साहित्य आहे. साहित्य म्हणजे वाङ्मय. साहित्याला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे वाङ्मय, लिटरेचर. बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. प्रकाशित आहेत, पब्लिश झालेली आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक. द्विभाषिक पुस्तक 2 भाषांमध्ये प्रस्तुत झालेला आहे. खारीचा वाटा हा कथासंग्रह. कथासंग्रह कशाला म्हणायचा? तर मुलांनो, एकच असते ती म्हणजे कहाणी असते, कथा असते, गोष्ट असते. हं? पण अशा अनेक कथा, कहाणी जेव्हा एकत्रित एका पुस्तकामध्ये बांधल्या जातात, तेव्हा त्याला म्हणायचं कथासंग्रह. अनेक कथांना एकत्र करणे, संग्रहित करणे आणि त्याचं एक पुस्तक रूपाने प्रदर्शित करणे, त्याला म्हणायचं कथासंग्रह. तर त्या कथासंग्रहाचं नाव आहे खारीचा वाटा. जॉर्ज कार्वर हे चरित्र, हे बऱ्याच जणांना माहिती असेल तुम्हाला. रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे, शासनाकडून, तर्फे म्हणजे कडून, शासनाकडून म्हणजे सरकारकडून उत्कृष्ट वाङ्मय, उत्कृष्ट उत्तम वाङ्मय साहित्य, लिटरेचर निर्मितीचा, क्रिएशनचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अध्यक्षपद त्यांनी भूषवले म्हणजे अध्यक्ष म्हणून ते तिथे आले होते आणि त्यांनी ते जे पद आहे ते स्वीकारलं होतं. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. निसर्गाच्या, प्रकृतीच्या, नेचरच्या सानिध्यात, सहवासात आपल्याला आपल्यातील उपजत, उपजत म्हणजे जे मुळातच तुमच्यामध्ये आहेत अशा कला, कला म्हणजे कौशल्य, आर्ट शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. मार्ग, रस्ते, हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. स्वानुभव, स्वतःला आलेला अनुभव. लेखकाने आपल्याला स्वतःला आलेल्या अनुभवातून या पाठामध्ये हे दाखवून देण्यात आलेलं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट करण्याची मनापासून इच्छा असेल, तळमळ असेल, तर त्याच्यामध्ये कितीही अडचणी असल्या, संकट असली तरी सुद्धा त्याच्यावरती तुम्ही मात करू शकता. त्याच्यातून तुम्ही मार्ग सापडतो म्हणजे शोधू शकता आणि तो मिळतोच. अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे मांडलेलं आहे या पाठामध्ये. तर चला आता पाहूयात आपण मी चित्रकार कसा झालो हा पाठ.
मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, तुमच्या इतकेच जेव्हा लेखक लहान होते, त्यावेळेस त्यांनी जे काही अनुभव घेतले, एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि जे काही पाहिलेलं आहे, तेच ते तुम्हाला इथे सांगणार आहेत. प्रथम निसर्ग. निसर्ग म्हणजे नेचर, प्रकृती. प्रथम म्हणजे पहिल्यांदा. पहिल्यांदा निसर्ग, प्रकृती, नेचर. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. याचा अनुभव आपल्याला येतोय की नाही मुलांनो? निसर्गाला आपण कधीही विसरून चालणार नाही. तर निसर्गाच्या हातात हात घालून आपण चाललं पाहिजे. कारण निसर्गावरतीच आपलं जीवन अवलंबून आहे. निसर्गामधूनच आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या सगळ्या काही आपण निसर्गातूनच घेऊ शकतो. आणि जसं आपण निसर्गाकडून काही घेतो, तसं आपण निसर्गाला काही देणं सुद्धा लागत असतो. निसर्ग म्हणजे नेचर, प्रकृती. त्यामुळे या निसर्गाला कधीही विसरून आपण चालणार नाही. नाहीतर मग त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात. ते आपण आता पाहतोच आहोत, की किती विविध प्रकारचे विषाणू आलेले आहेत, आजार आलेले आहेत, रोगराई आलेली आहे. हां, त्याच्यामुळे निसर्गाला जपणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. विरोधात न जाता म्हणजे निसर्गाला विरोध करून चालणार नाही किंवा निसर्ग म्हणजे काय आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकतो असं म्हणून चालणार नाही. कधी-कधी पहा माणसाचा अहंभाव मोठा होतो. माणूस जे वैज्ञानिक वगैरे शोध लावायला लागलेला आहे, प्रगतीच्या दिशेकडे चाललेला आहे, तेव्हा कधी-कधी मनुष्याला अहंकार येतो. की माझ्या इतका हुशार कोणीच नाही आणि मी सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो आणि मी निसर्गाशिवाय सुद्धा जगून दाखवू शकतो किंवा निसर्गामध्ये लुडबुड करायला माणूस जातो. ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपण कृत्रिमरित्या सुद्धा करू शकतो. असा आत्मविश्वास जो फाजील असतो, म्हणजे काही उपयोगाचा नसतो. असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये फाजील यायला लागतो आणि त्यामुळे तो अशा काही गोष्टी करतो की ज्याच्यामुळे निसर्गाच्या विरोधात जातो. जंगल तोड करणे, वृक्ष नष्ट करणे, त्याच्यानंतर प्रदूषण वाढविणे, निसर्ग जो स्वच्छ सुंदर राखला पाहिजे त्याला घाण करून टाकणे. या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या विरोधात तो जातो आणि मग त्याचे भोग त्याला भोगावे लागतात. म्हणून काय म्हटलेलं आहे, की त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. मर्जीत राहणं म्हणजे काय? तर त्याच्या अखत्यारीत राहणं, त्याच्या आज्ञेत राहणं हेच आपल्याला फायद्याचं आहे. फायद्याचं आहे, नफ्याचं आहे. फायद्याचा विरुद्धार्थी शब्द फायदा, तोटा. फायद्याचा समानार्थी शब्द फायदा, नफा. मर्जीत राहणे हा एक वाक्प्रचार आहे. मर्जीत राहणे म्हणजे आज्ञेत राहणे, अखत्यारीत राहणे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. पालन पोषण होतं. पालन पोषण होणे याचा अर्थ आहे भरण पोषण होणे. आपली गुजराण त्याच्यावरती चालत असते. निसर्गातूनच पहा पावसाचं पाणी पडतंय म्हणून आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळतं आहे आणि त्याचबरोबर अन्न सुद्धा, अन्नधान्य जे आहे, शेती जी आहे ती पाण्यावरती अवलंबून आहे. पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळे आपल्या इथली शेती, पाऊस पडला तर आपल्या इथे शेती होते आणि मग आपल्याला खाण्यासाठी म्हणून अन्नधान्य मिळत असतं. मग आपलं जे पालन पोषण होत आहे ते सगळं निसर्गातूनच होत आहे. त्याचबरोबर आपल्याला निवारा हा सुद्धा निसर्गामधूनच मिळतो आहे. निसर्गामधून जे वृक्ष आहेत, लाकडं आहेत, तीच जाळून आपण अन्न शिजवतो. त्याचबरोबर त्याच्यातूनच आपण घरदारं उभी करतो. त्याच्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या ज्या बेसिक नीड्स आपल्या आहेत, मूलभूत गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या आपल्याला निसर्गातूनच प्राप्त होतात, मिळतात. आणि म्हणून आपलं पालन-पोषण जे आहे, आपलं भरण-पोषण जे आहे, आपली गुजराण जी आहे, ती सगळी आपली निसर्गावरतीच चालत आहे. आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. नाना म्हणजे विविध आणि कला म्हणजे आर्ट. कौशल्य. अनेक प्रकारच्या कौशल्य, कला ह्या आपल्याला निसर्गामधूनच शिकता येतात. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो.
कशा प्रकारे पहा, नाना म्हणजे काय, विविध, वेगवेगळ्या प्रकारच्या. कला म्हणजे काय, आर्ट, कौशल्य, स्किल्स, ही तुमच्यामध्ये डेव्हलप होत असतात, तुम्ही शिकत असता. म्हणजे अध्ययन करणे, हे पण मी तुम्हाला सांगितलेले बऱ्याचदा. अध्ययन करणे म्हणजे शिकणे, अध्यापन करणे म्हणजे शिकवणे. हं? आता कसं ते पहा, तर आपण निसर्गामध्ये जेव्हा फिरायला जातो, एखादं गुलाबाचं फूल वगैरे पाहून आपल्याला काय सुचतं? वा, किती सुंदर गुलाब फुललेला आहे. पण हाच एखादा जेव्हा कवी त्याच्याकडे पाहतो, तेव्हा तो त्याच्यावरती गुलाबाच्या फुलावरती एक छानशी कविताच करून जातो. म्हणजे आहे की नाही त्याच्यामध्ये प्रतिभा, एखादी कविता रचण्याचं, कविता करण्याचं. पण ती कविता त्याला सुचली कशातून? निसर्गातून सुचली. हा निसर्ग तो न्याहाळतो, बारकाईने पाहतो, निरीक्षण करतो आणि मग त्याच्यातून त्याला वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणि त्या लेखनामध्ये तो वापरत असतो. म्हणजे लेखक होणं, कवी होणं, त्यांची जी संवेदनशीलता आहे ती जागी करण्याचं काम किंवा त्यांच्यातली प्रतिभा जी आहे तिला आव्हान देण्याचं काम हे कोण करत असतं? निसर्ग करत असतो. आणि म्हणून निसर्गातूनच आपण नाना कला शिकत असतो पहा. हेच नाही, आता एखादा चित्रकार असेल, त्याला चित्र काढायचंय, पहाटेचं वर्णन त्याला चित्रातून दाखवायचंय किंवा संध्याकाळचं वर्णन किंवा रात्रीचं वर्णन त्याला चित्रातून दाखवायचंय, तर तो त्या निसर्गाला पाहून निरीक्षण करूनच ते चित्र पूर्ण करणार आहे. निसर्गामध्ये जे दिसतंय तोच ते पानावरती उतरवणार आहे. हं? आणि आणखी कशा प्रकारे, तर काही तुम्हाला निबंध लिहायचे आहेत, पावसावरचा निबंध लिहायचा आहे, निसर्ग आहे तो. त्याच्यानंतर एखादं छान निसर्ग सौंदर्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे, तर तो निसर्ग आहे. नंतर तुम्हाला एखाद्या वृक्षावरती लिहायचं, तो निसर्गाचाच एक भाग आहे. म्हणजे निसर्गातूनच तुमची लेखन कला सुद्धा विकसित होत असते. म्हणजे निसर्ग हा असा आहे मुलांनो, की जो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कला हा शिकवत असतो. त्याचबरोबर तो आपल्याला जगणं कसं जगायचं असतं ते सुद्धा शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळत राहा म्हणजे शोधत राहा. निसर्ग नेहमी शोधत राहा. मुळात मुलांनो, निसर्ग धुंडाळत राहा, शोधत राहा म्हटलेलं आहे. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. पण हे जर व्हायचं असेल, तर त्यासाठी आधी तुम्ही निसर्गाकडे पाहिलं पाहिजे. हो की नाही? प्रकृतीकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. पण आपण काय करतो? आपण नैसर्गिक टूरला जातो, फिरायला म्हणून जातो. हं? निसर्गामध्ये रममाण होण्यासाठी निसर्गामध्ये फिरायला म्हणून जातो. पण आपण काय करतो? पूर्ण प्रवासामध्ये एक तर झोपा काढतो किंवा मग मोबाईल घेऊन हातामध्ये मोबाईलमधला निसर्ग पाहत राहतो. अरे, जो प्रत्यक्ष तुमच्या आजूबाजूला निसर्ग आहे, इतका सुंदर आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला देवाचं दर्शन घडणार आहे. असा हा निसर्ग पाहायचा आपण सोडतो आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतो किंवा मग झोपा काढतो. मग कसली झाली निसर्गातली ही ट्रिप? निसर्गामध्ये फिरणं हे कसलं झालं? तो निसर्ग तुम्हाला बोलावतोय. तो सांगतोय तुम्हाला, "अरे, माझ्याकडे पहा, विविध रंग आहेत, विविध सुगंध आहेत आणि यानं मी फुललेलो आहे. किती छान आहे, किती सुंदर दिसतो आहे. त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. तुम्ही माणूस आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो." त्याच्यामुळे हा निसर्ग तुम्हाला वारंवार बोलावतोय मुलांनो. तर त्या निसर्गाकडे पाहत चला. त्याचा आस्वाद घ्या, त्याचा आनंद घ्या. पहा, मनाला किती प्रसन्न वाटेल, शांती लाभेल, जी तुम्हाला मोबाईलमध्ये पाहून वाटणार नाही. म्हणजे समोर प्रत्यक्ष निसर्ग आहे, पण तो आपण मोबाईलमध्ये शोधत राहतो. तर ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे निसर्ग निहाळायला शिका आणि नैसर्गिक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तिथला निसर्ग किती जण पाहतात, त्याच्याशी संवाद किती जण साधतात, हे तर होतच नाही. तुम्ही त्या निसर्गाशी बोलणं किंवा तो निसर्ग शांतपणे अनुभवणं, हे न करता तिथे जाणं आणि जे काही आपण खाऊ ते सगळे इकडे-तिकडे रॅपर फेकणं किंवा मग एकमेकांचे इतके फोटो काढणं. कोणी असो अगर नसो, आता तर सेल्फी सुद्धा काढता येतात. ते सेल्फी काढता-काढता सुद्धा तिथे धडपडतात. तर हे जे प्रकार घडतायत हे सगळे व्हायला नको आहेत. आपण निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे. मग पहा तुमच्या मनाला कशी प्रसन्नता लाभेल, शांती लाभेल. त्याच्यामुळे निसर्ग धुंडाळत राहा, निसर्गामध्ये शोधत राहा. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. सर्जनाच्या म्हणजे काय? क्रिएशनच्या. हां, छान काहीतरी नवीन निर्माण जर तुम्हाला करायचं असेल, तर त्याच्या वाटा, वाटा म्हणजे रस्ते, आपसूक म्हणजे आपोआपच सापडतील. हां, तर निसर्गामध्ये जर बारकाईने तुम्ही पाहिलं, तुम्हाला जर काही नवीन निर्माण करायचं असेल, तर त्याचे रस्ते तुम्हाला आपोआपच निसर्गामध्ये सापडतील. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो.
माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. लेखकाचं प्राथमिक शिक्षण कुठे झालेलं आहे? एका लहानशा खेड्यामध्ये झालेलं आहे. प्राथमिक म्हणजे काय? तर प्रायमरी. प्रायमरी लेवलचं जे शिक्षण आहे त्यांचं ते एका लहानशा खेड्यात झालं. गावाचंही अगदी छोटंसं स्वरूप जे असतं ते म्हणजे खेडे. गावाचंही अगदी छोटं स्वरूप की जिथे एवढ्या सुखसुविधा उपलब्ध नसतील किंवा जिथे लोकसंख्या फार नसते, गावापेक्षा कमी असते. तर अशा भागाला म्हणायचं खेडे. तर अशा छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी लेवलचं टीचिंग झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. छोटंसं खेडं होतं ते, पण अतिशय म्हणजे खूप निसर्गरम्य म्हणजे अतिशय सुंदर निसर्ग त्यांच्या इथे होता, की ज्याच्यामध्ये तुम्ही रमून जाल. आणि सुसंस्कृत होतं. सुसंस्कृत होतं म्हणजे काय? की तिथे चांगले संस्कार होते. संस्कारित असं ते गाव, खेडं होतं. घनदाट जंगलं. जंगलं पण तिथे भरपूर होते आणि कशी होती? घनदाट म्हणजे अगदी गच्च भरलेली अशी होती झाडांनी. दुथडी भरून वाहणारी नदी. दुथडी भरून म्हणजे काय? दुथडी भरून म्हणजे दोन्ही बाजूंनी अगदी ओसंडून वाहणारी अशी नदी होती. नदीला समानार्थी शब्द सरिता. आणि दुथडी भरून वाहणे हा एक वाक्प्रचार आहे. दुथडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे. निळे डोंगर, हिरवी रानं. निळे डोंगर का म्हटले असतील? डोंगर अगदी आकाशाला टेकलेत की काय? असं जिथे वाटत असतं आपल्याला, म्हणजे आकाश डोंगरांवरती उतरलंय की काय असं वाटत असतं, त्या ठिकाणी तिथं डोंगर निळे दिसतायत. हिरवी रानं, हिरवी, निळा ब्ल्यू, हिरवा ग्रीन, रान वन, शेती, मळा, वन हे सगळं अगदी भरपूर आहे. अवघा आनंदी आनंद. कसा आहे? अवघा म्हणजे सगळा. सगळा आनंदी आनंद आहे अगदी. कारण का? तर निसर्ग छान फुललेला आहे. आणि अशा या वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. अशा वातावरणात ॲटमॉस्फिअर, अशा ॲटमॉस्फिअरमध्ये, अशा वातावरणामध्ये माणसातली सर्जनशीलता, सर्जनशीलता म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता, ही जर उफाळून नाही आली, म्हणजे काय? वर उसंडी मारून नाही आली तर नवलच. नवलच म्हणजे आश्चर्यच. जिथे छान निळे डोंगर आहेत, हिरवी रानं आहेत, घनदाट जंगलं आहेत, दुथडी भरून वाहणारी नदी आहे, ओसंडून वाहणारी अशी अगदी नदी आहे, असं वातावरण ज्या ठिकाणी असेल मुलांनो, तिथे कोणी जरी असेल, कोणीही गेलं तरी एखादा छान कलाकार व्हावंसं त्याला वाटेल किंवा कुठली तरी एखादी कला, काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उफाळून आली नाही तर नवलच. उफाळून आली नाही तर म्हणजे मनातील भावनांचा उद्रेक होणे, आणि हे असं झालं नाही तरच, तर नवलच. नवलच म्हणजे आश्चर्याचीच बाब आहे, आश्चर्याचीच गोष्ट आहे. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? मित्र, सखा, सोबती, समानार्थी शब्द लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट मुलांनो इथे, की मित्रला समानार्थी शब्द हा सखा आणि सोबती आहे. पण जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल की एका शब्दाचे दोन अर्थ लिहा, त्यावेळेस मित्रचा एक अर्थ होतो सखा, सोबती, आणि दुसरा अर्थ काय होतो? सूर्याचे नाव. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. साधनं नव्हती म्हणजे काय? चित्र काढण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्य त्यांच्याकडे नव्हतं. टूल्स नव्हते. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. पेन्सिल लागते, कलर्स लागतात, ब्रश लागतो, पेंटिंग कुठलंही करायचं म्हटलं तर, पण हे काही त्यांच्याकडे नव्हतं. हे तर सोडा, साधा कागद सुद्धा त्यांच्याकडे नव्हता. कागद, पेपर. अभ्यासाची एकच वही. पहा, आपल्याकडे किती वेगवेगळे प्रकार सगळ्या गोष्टींचे असतात आणि तरी सुद्धा आपण रडत राहतो एखादी गोष्ट नसेल तर. त्यांच्याकडे मात्र अभ्यासाची एकच वही आहे.
पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, पाटीवर लिहिण्याची पेन्सिल, पाटीवरची जी पेन्सिल असते ना, पाटी म्हणजे काय, स्लेट, आणि त्याच्यावरती लिहिण्याची एक साधी पेन्सिल, तेवढी एकच पेन्सिल असायची, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. हा वस्तू किती सांभाळून वापरत असत की एकच पाटीवर लिहिण्याची पेन्सिल त्यांच्याकडे आहे, ती जर तुटली, त्याचे तुकडे झाले तरी सुद्धा ती सांभाळून त्यांना वापरावी लागायची. आणि आपण आपल्या मुलांच्या बाबतीत आता पाहतो आहोत. मुलांनो, तुम्ही स्वतःकडे पहा की आपण कितीतरी पेन्सिली रोजचे रोज हरवतो. आई, आज माझी पेन्सिल हरवली, आज माझं पेन हरवलं, इरेजर गेलं, शार्पनर गेलं, पुस्तक जिथे वाचायला घेतलं होतं तिथेच ठेवून आलो, इकडेच विसरून वही आलो, तिकडेच हे हरवून आलो. अशा कितीतरी गोष्टी आपण घालवत असतो. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आई वडिलांचे कष्ट त्यामागे असतात. मग पैसा येत असतो आणि मग त्या पैशातून ती गोष्ट तुम्हाला मिळत असते. त्याच्यामुळे वस्तू व्यवस्थित वापरणं आपण शिकलं पाहिजे. वस्तू सांभाळून वापरायला आपण शिकलं पाहिजे. उलट ज्या मुलांना या गोष्टी मिळत नाहीत, त्यांना आपल्याकडे जर काही एक्स्ट्रा असेल, जास्तीचं असेल तर दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जर जास्त पैसे असतील किंवा जास्त वस्तू असतील तर आपण त्याचा वापर करून दुसऱ्यांना सुद्धा वापरात आणता येईल अशा काही गोष्टी देता आल्या तर आपण दिल्या पाहिजेत. पण त्या हरवून किंवा तोडफोड करून त्याची नासधूस करता कामा नये. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. आता पेन्सिलीचे तुकडे झाले तरी ते बारीक बारीक होईपर्यंत त्यांना वापरावे लागत असत. का तर दुसरी मिळायचीच नाही, शक्यताच नव्हती तशी. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की धाक किंवा अडचण, मोठी अडचण, समस्या, अडचण म्हणजे समस्या आणि धाक म्हणजे काय, दरारा. असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. चित्रबित्र जर काढत बसले तर काय म्हणायचं, काय चाललाय हा टाइमपास, चित्रबित्र कसली काढत बसलायस, अभ्यासाचं बघ. म्हणजे चित्र काढलेली कोणालाही आवडायची नाही. ना मास्तर म्हणजे शिक्षकांना आवडायची, ना घरातल्यांना म्हणजे आई वडिलांना किंवा आजी आजोबा कोण असतील तर त्यांना चित्र वगैरे काढलेलं आवडायचं नाही. असा धाक होता, दरारा होता घरातल्यांचा. मोठ्यांविषयी जेव्हा आदरयुक्त भीती असते तेव्हा त्याला म्हणायचं दरारा, धाक. वात्रटपणा वाटायचा. वात्रटपणा वाटायचं म्हणजे काय, की उगाचच हा काय करतोय, आगाऊपणा करतोय असं वाटत राहायचं. ठीक आहे मुलांनो, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. या पुढचा भाग आपण पुढच्या पिरियडला पाहूयात. धन्यवाद. पाठाचे वाचन करून ठेवा हा मुलांनो.